आम्ही 10 मिनिटावरच नाही अटकलोय काही. जानू तेरा आशिक कभी काय दिले ते लिंबोरा कभी नाजिक. गाईज आमचे काका एवढे भारी आहे ना ते बघा. तो पहिला ट्रक ड्रायव्हर होता त्याची गाडी काढली तर हा मध्येच आला. याला पण बोलायला गेले आमचे काका. दिसताय का तुम्हाला? रावडी काका आहे गाईज आमचे. जिंगल बेल गाईज आमचे सांता क्लॉज बघा. आम्ही इकडे अनाउन्समेंट करतोय फ्रेशरची. फ्रेशर्स करायचं असेल तर यस सांगा, अदरवाईज आताही कॅन्सल करता येईल. नो प्रॉब्लेम. कळालं? एक मिनिट गिरा करावं. गाईज आम्ही उनो खेळतोय. सर्वात आधी मी सुटली आहे. सो आता ह्यांचा गेम बघू आपण. मला दाखवतो. आता आमचं फ्रेशर्स पार्टीचा मनिक कलेक्शनचा डे 2 आहे आणि मी हा ब्लॉग रँडमली रेकॉर्ड करते. लाईक स्टार्टपासनं मी काही शूट नाही केलेलं आहे. आम्ही जिथे जिथे जातो आहे ना तिकडे तिकडे रेकॉर्ड करते. सो तुम्ही ॲडजस्ट करा. आणि आज आहे, आज किती तारीख आहे? 8. आज 8 आहे आणि आमचं फ्रेशर्स नाही 9 आहे. आज 8च आहे. लेट इट बी. आणि आमचं 11 तारखेला फ्रेशर्स आहे. सो आम्ही एवढं बिझी कामांमध्ये की मला सगळं ब्लॉग रेकॉर्ड करणं पॉसिबल नाही. सो मी क्लिप्समध्ये टाकेल की पूर्ण 3 दिवस काय केलं आणि फ्रेशर्स पार्टीचा पूर्ण एक ब्लॉग राहील. सो येस बाई. गाईज आम्ही टिफिन खात होतो. हिचं म्हणणं असं होतं की अर्धा संपून गेला तेव्हा दाखवते. गाईज तुम्हाला सांगते आम्ही डेजमध्ये ना TPOमध्ये बसायचो आणि तेव्हा पण आम्हाला सगळे मुलं इकडून बाहेरून तेव्हा पण हेच कॉरिडॉर सेम आहे बघून जायचे की इथं पडलेलं राहता. आता आम्ही फ्रेशर्स पार्टी अरेंज करतो सगळे इथून बघून जाता. आम्ही इथंच पडलेलो राहतो. जे काम करतो आम्ही इथं पडलेलो नाही राहत. गाईज आम्ही आमच्या कॉलेजची पहिली बॅच आहे 4th इयरची जे फ्रेशर्सला राहणार आहे. आजपर्यंतचं आमच्या कॉलेजच्या हिस्ट्रीमध्ये असं कॉलेज झालेलं नाही आहे की 4th इयरवाले फ्रेशर्स पार्टीला आले. पण आम्हीच करतो आहे ना अरेंज. मग आम्ही तर येऊच. फ्रेशर्सचा ब्लॉग पूर्ण काढेल मी. तो दाखवेल. मागच्या वेळेस मी तेव्हा ब्लॉगिंग नव्हती करत ना रे. फ्रेशर्स होती तेव्हा मी ब्लॉगिंग नव्हती करत. आणि डेजमध्ये पण मी ब्लॉगिंग करत होती पण मला टाईमच नव्हता एवढं करायला. मी हवेच काढेल. नोट केले मी फक्त जमा. पैसा है तो बडी 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 बातें. पिंकी है पैसे वालों की. अरे गोराच आहे बघून घे. गोरा फ्लॅश मारतोय तो. गोरा दिसतोय. गोरा दिसतोय म्हणती ती. गाइस चॉकलेट खाती. अपू हाय कर. सिद्धू जैट इज नो सेक्सिस्ट बॉय. मैं नहीं मानता. भाई नका दाखव त्याच्या हे पण नाही होते. एडिट पण नाही करणार ते मला माहिती आहे. फ्रेशर्सचं डिस्कशन चालू आहे. हे पण रजिस्ट्रेशन करताय इथं बसून. किती गोड असते. अरे डान्स साठी ऑनलाईन आपण बोललो सारखं अरे त्याला पत्रिका द्यायची. पण बोलणार नाही. एनमिन मार्क मध्ये 40 मुलं त्यात 20 इकडे 10 तिकडे नाचा रे. आपला इक्वल रेशो होता थोडा. काय बाई नको काय बोललो परत. हेच ना ब्लॉग मध्ये व्हिडिओ आहे ना तुमचा. ब्लॉगर आहे असं केलं. पिंक शर्ट लागेल. हे नाही तो आय थिंक आयडिया देणं ही बुरी बात नाही. याच्या मागे ते बॅकग्राऊंडला ते गाणं लावायचं.
कोयला तर काला वार काला आमच्या ट्रेनचं इंजिन आहे कारण एका विषयावर चालतं आमचं इंजिन. ऐक ना इंजिन असतं. त्यांनी तुला बिस्किट नव्हतं दिलं ना. खोटं नाही सांगत आज तू तर बोलला बिर्याणी बद्दल बोलला तुझी बिल्डिंग सेट आहे माहिती ती गेली बाई. अरे आई, म्हणून कसं मला एवढं लेट झालं ना आणि आम्ही मेटिंग तर काजू कतली बिकॉज मी ब्रेकफास्ट नाही केला सो बसून आधी बाईक आता आम्ही कॉलेजला आलो आहे. आता आम्ही परत आमच्या कामाला लागणार आहे रजिस्ट्रेशन सगळं. सो येस आणि हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे आधीच सांगते आहे. सगळे 2-3 दिवसाचे क्लिप्स मर्ज करणार आहे आणि परवा आमची फ्रेशर आहे. आज आहे 9 तारीख. सो येस चॉकलेट घेऊन आले दोघं दाखवा रे गुलाबीच घेतली का आम्ही चाललोय. अगं इथेच मला भेटलं 2 मुली त्यांच्या मी घेतले. याच्याकडे अगं मी आल्यापासून 10 रजिस्ट्रेशन केलेले. आम्हाला काय वाटलं हा. तुम्ही नाहीये मग तिला बोलली मी म्हटलं थोड्या वेळाने ये ते बुक आणि ते नाहीये मग थोड्या वेळाने येऊन जा म्हटलं मग करून घ्यायचं. त्यांच्याकडे कॅश रिस्कला सगळेच बसायचं अरे तो जेव्हापासून माझ्या ब्लॉग मध्ये आला ना कमेंट्स येत आहे हु इज दिस गाय हु इज दिस ब्युटिफुल गाय मी बघतो बरं हु इज दिस ब्युटिफुल बाय कुकी सर काय पैसा तिचं काही पण राहिलं का किती पैसा गेला गाईज हे बघा QR परत काढायचा टेन्शनच नाही. एक फोनच्या मागे QR लावतोय आम्ही. यार मी आली तेवढंच खूप नाही का हे काय लावून फिरते तू पब्लिकला बसवा. मी झोपू पाहिजे. गाईज इथं रजिस्ट्रेशन चालू आहे. एनी मत देता मत ओके ती कशी बोलते अगं काय बोलतात त्याला इंग्लिश मध्ये रजिस्ट्रेशन एवढी गरीबी आजपर्यंत इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो? कधीच नव्हती आली. हे बघा इथे स्कॅन करा प्रेशर होऊन गेले असेल तरी स्कॅन करा पैसे येतील. सकाळपासून पाणी प्यायला पण टाइम नव्हता आता जल लेलो हा चहा पिऊन येते मी फक्त केलंय ना माझे पप्पा पण तुझे हे बघायला लागले ब्लॉग्स आता तर तुलाच दाखवत जाईल. माझी मुलगी काय करते ते बघायला करते हा आता तुलाच दाखवत जाईल. ग्रुप डान्स आहे आमचा. टॅलेंट शो मध्ये रजिस्टर करा. मित्रांना धागा मैत्रिणींना धागा. फुल किऑस चालू आहे पूर्ण किऑस चालू आहे पेमेंट वगैरे सगळं 350 2 टाइम भर. गाईज 4th इयरचा मुलगा रजिस्ट्रेशन करतोय. तुम्ही दिसून जाता 4 वेळेस भाई. वेलकम फ्रेशर्स पार्टी भाई. धन्यवाद आले काय बा येऊन गेलो लगेच येऊन गेलो. सध्या फॉर्म कमी झालेला आहे नको व्हिडिओ काढू का फॉर्म परत आल्यानंतर फॉर्म कमी अरे लोकांनी फोन कमी केलाय रे. ॲज अ महेश पाटील सर, ॲज अ गिराशी सर, हे जे काही आपल्या कॉलेजचे आधारस्तंभ आहे ते आपल्याला मदत करणारे. बिचारे अमोल पाटील सर एकटे राबताय. त्यांना एकटं टाकलंय. सिद्धार्थच कापतो आपली पतंग. त्यांचे मित्र बदलले. येतच नाही सर त्यांचं काय सांगू. एक पण नाही. सर आम्ही इगोर घेतो सर घेत नाही इगोर घ्यावं त्यांनी. सरांचं नाव नाही. 96 नाही सर 196 आहे. सर नाव नाही काही 50 एंट्री घेऊन. 50 तुम्ही करून दाखवा आम्ही पण. 200
मी सरांना एवढं 50 बोलतोय. मी सरांना काय बोलली, मेकॅनिकलच्या 5 द्या तुम्ही, तुम्हाला आयडिया दिली. आपण डायरेक्ट जीपचा कॉन्सर्ट ठेवून देऊ. म्हणजे त्याचे कॉन्सर्ट होता, तो एका कॉन्सर्टचे 50-60 हजार रुपये घेऊ. तो मला आमचं सगळ्यांचं बाकी. पाटील सरांना सांग ना. इकडे कोण बसेल पण तुलाच करते तसं घाण झूम थांब. घाण एकदम घाण झूम करते. लोक विचार रोडवर असेल तू आयडी नाही तू पुढे जाशील को तू बघता पैसा बाकी काय नको. त्याच्या स्वतःचे किती विचार. तुला बोलला पालखीसाठी बघता 350 मध्ये 450 350 किती दाखवू का रिझल्ट तुझा. रिझल्ट देऊ का तुझा. किती इन्सेंट आला नाही. मी एक एंट्री आणली 500 रुपये काढले. आणि मी सगळ्यांना दाखवते. मला दाखवतच नाही ब्लॉग मध्ये. आम्ही सगळे दाखवतो. सर आम्हाला भूक लागली. याच्यावरच करायला 350 बॅड इज हिअर. आमच्या क्लासचे मुलं दिसले. गाईज आता आम्ही जेवण करतोय. इकडे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे गाईज. हो ते का. आम्ही जेवायला बसतोय आता. हे बघा सगळे. सिद्धीसाठी पण हे चांगलं आहे का. मला आवडतं. मला आवडत नाही पण मला ट्राय करायचं. गाईज इकडे आम्ही मिस्टर अँड मिस फ्रेशरचं ऑडिशन घेतो. इग्नोर नावात बिकॉज माझा घसा बसला आहे. ह्या असं काय चालतोय. गाईज रॅम्पची प्रॅक्टिस चालू आहे. वी आर डन विथ डे 3. आता अरे यार मी खूप फंबल होती. आम्ही आहे ना आत्ता मिस्टर अँड मिस फ्रेशरचे जोड्या लावून आलो आहे. त्यांचे एवढा थकवा येतो ना. यू कॅन सी माझी हालत. सो दिस इज वॉट. आणि आता आम्ही क्राउन्स घ्यायला चाललो आहे. स्लॅशेसचं झालं आहे. आणि ब्रॉचेस फॉर मिस्टर अँड मिस फ्रेशर त्यांचे रनअप वगैरे. सो आता सगळं आम्ही करणार आहे. ब्रो तुझी कंडिशन 10 पैकी काय रेट करशील. किती आहे कसली 10 आउट ऑफ काय कंडिशन झाली तुझी आता. 10 आहे का काय मग. बघा गाईज लाईव्ह एक्झाम्पल. घरी नाही चाललो आहे आम्ही आता. ते क्राउन्स आणि ते आणायला चाललो आहे. बाई मी इकडे क्राउन्स आणि ब्रॉचेस घ्यायला आलो आहे. आमचे ब्रॉचेस फिक्स झाले बट क्राउन्स आम्हाला नाही भेटले. सो येस आमचे क्राउन्स आणि ब्रॉचेस घेतले गेले. आता फक्त टिआर बाकी आणि गिफ्ट बाकी. सो आता आम्ही ते घ्यायला चाललो आहे. टू बी ऑनेस्ट बोलायला गेलं जेव्हा मी मिस्टर अँड मिस JIT आणि मिस्टर अँड मिस फ्रेशरचे क्राऊन घ्यायला गेली होती ना तेव्हा मला खूप चांगला स्टॉक भेटला होता. बट ह्यावेळेस दिवाळीमुळे ना त्यांच्याकडे सगळं ट्रेडिशनल स्टॉक आहे. म्हणजे असं जास्त काही असं हे नाही आहे क्राऊन वगैरे यु नो बँगल्स आहे ते. सो मग चांगले भेटले असे नाही. बट मग ॲज एक्सपेक्टेड नाही भेटले. बट ठीक आहे. बट आम्ही आता परत तिकडे जाणार आहे आर्टिस्टला 4 बाजारला जाऊन माता लेकची की आता फक्त टिआरा बाकी आहे ना तो भेटतो काय. ठीक आहे बाय. आता आम्ही चाललो. चांगला बॉक्स घ्यायचा आहे ना. उचल ना अजून खालून काढ ना. हा चांगला आहे ना. मग हा चांगला होता. देखो गाइस बाय वन गेट वन. बिकॉज माझा कसा जाम आहे.
नो यार मला जर असं ऑप्शन दिलं असतं तर मी सगळंच उचललं असतं. तुला काहीच देऊ नो बाहेरून ते पण पिला थंड मी. आहे. हां. गाईज आम्ही परत सागर स्वीट्सला आलो आहे. भूक लागली होती. आम्ही फ्रेशर्सचं सकाळपासून एवढे काम करतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. सो येस, नाव वी आर ॲट सागर स्वीट्स अगेन. गाईज आता आम्ही शेवपुरी खाते. आज डे 4 आहे फ्रेशर्स पार्टीचा. बसमध्ये मी फ्रेशर्स पार्टीचा प्रिपरेशनचा आज ही बॅच आहे. येस, उद्या आमचे फ्रेशर्स आहेत. सो आज जाऊन आम्हाला एवढे काम करायचे आहे ना, सगळे तुम्हाला दाखवेल जेवढे शूट करता येईल. ओके बाय. आता आम्ही कॉलेजला आलो आहे आणि आम्ही आता जाणार आहे फिट चेक द्या त्याला. ते असं करता ना. मी अजून एक शर्ट घेऊन आली. बघा गाईज उद्या फ्रेशरचे पण तयारी आजपासून नाही चालेल. त्याचा नाही आजसाठी. वॉट इफ जर मला हा नाही आवडला तर मग मी तो घालून. एक्झॅक्टली तेच. तुला द्यायचं आहे का फिट चेक? तू माझी फुल यूनिफॉर्म क्यों आया? आज क्योंकि हमको खुद को जो पता नहीं है ड्राइविंग लाइसेंस का रजिस्ट्रेशन कैसे करते हैं वो हम फर्स्ट ईयर को पढ़ाने वाला है. और वो टाई थोड़ा ढंग से बांधते तो अच्छा होता. टाय तेरे को पता है टाय का मैं क्या करके आया तिकडे बघ. इकडे फ्रेशर्सचं बँड कापणं चालू आहे. अय कंटेंट कोणाला? काळा सावळा कावळा तू काय घर बी नाही, तुमच्यासारख्या पोरींसाठी माझं दार बी नाही, थोडं फार बी नाही, तुझं प्रेम माझ्यावर बराबर बी नाही, सगळा गेम माझ्यावर पापिनर बी नाही, फक्त सीन माझ्यावर ए गोल्ड डिगर गोल्ड डिगर मिस्त्रीचे पैसे मी पाठवतो साठवतो, सगळ्या फाटलेल्या आठवणी साठवतो, सगळं दुःख माझ्या मनामध्ये ठेवतो, कधी माझ्या घरामध्ये दूध संपलं हिलाच्या काळा नाही आवडत, रंग काळा नाही आवडत नाही आवडत, रंग काळा नाही आवडत नाही आवडत, संदुकी मी माझ्या विचारांच्या भरल्या कचरा नको, एक टिपा आवडत नाही आवडत, रंग काळा नाही आवडत नाही आवडत. लगेच पुन्हा मुलगी बोलत नाही का हॅलो मी बोल हॅलो अगं बोल ना ग हा सोबत नाही मला तू काळ्या बघा फ्रेशर्सचं रिहर्सल चालू आहे. रिहर्सलसोबत हे लोक बघा काय करतात. नाही मी ते स्टोरीला बघितलं. स्टोरीला टाकली होती तिथे. हा का मला वाटलं फक्त स्पेशल. मला रेंज नाही सिद्धेश. मग कॅन्सल. गाईचा अथर्व बघा. पर्सेंट जरी टॅलेंट आमच्यामध्ये दिलं असतं ना 1% आर्ट्स कॉलेजला असती पाहिजे. आर्ट्स कॉलेजला आर्ट्स कॉलेजला असती माझं सेकंड ऑप्शन तेच होतं जर्नलिझम. आर्ट्स कॉलेजला असती मी 1% पाहिजे होतं फक्त. बोल ना. मागच्या ब्लॉगला तर कंटेंट केला तिने माझ्या समोर एक मीम टाकून दिली होती. चालता बरं कंटेंट वाईज ऑफकोर्स कंटेंट कंटेंट ए, कोणी येतंय का? कंटेंट बॅचेस का नाही घातले मला ते सांगा आधी. बॅचेस ना
हरवले. आता उद्या स्टुडंट काउन्सिल सगळ्यांना माहिती. मग मी पण नाही लावणार भाई, सगळे लावणार तरच लावणार. माझा नाही सापडत. हरवल्यानंतर कशाला लावायचं. आणि आपला फॉर्म असा असतो ना, इव्हेंटमध्ये आपण स्टुडंट काउन्सिल समजून येतो बाई. इव्हेंट केला की आपला मॅच दिसतो. हो. आणि जे वादे करतं ते प्रेमाच्या काळात लाल होणारच नाही ना रे. पण ही नाइंसाफी आहे. प्रेमचा जो काळा हात आहे तो काळाच राहील, तो कधी लाल होणारच नाही. सर्व नाचताय भाई. मी असताना नाही घेतलंय, तू असताना पण घेतलंय. तू तुषारवर कशी पडली ते पण घेतलंय. गाईज आम्ही इकडं गेम्सचे आणि डान्सचे सिंगिंगचे विनरचे गिफ्ट्स घेतो. म्हणजे हे खायचं लाईक बेटर दॅन एनी मटेरियल. तुम्ही खायचं इज ऑलवेज बेस्ट ना. 500 आणि हे किती अजून 2 घेऊ का? आज आम्ही परत स्टार बाजारला आलो आहे. काल पण आलो होतो आणि आज पण आलो आहे. बिकॉज आमचं थोडंसं हे बाकी होतं, लाईक आमच्या लक्षात होतं. सो आम्ही ठरवलं की नंतर काही वेगळं गिफ्टिंग ऑप्शन भेटेल तर, बट आम्हाला नाही भेटलं. सो येस, आता आम्ही इकडूनच घेतो. बघा तो शुभम उगळे शूटला आलेला आहे. त्याचं फूड ब्लॉगिंगचं इंस्टाग्राम चॅनल आहे ते बघा. स्टार बाजारची शूट आहे त्याला म्हणून आलं आहे. सो आता आम्ही चाललो, आमचं झालं आहे. गाईज आता इकडं हे गिफ्ट पॅक करताय आणि मी बसली. मी थकली आहे, एवढी थकली आहे ना. प्रेशर कमी आणि लग्न जास्त वाटतं, एवढी थकली आहे ना मी, तुम्हाला काय सांगू. गाईज आता आम्ही रगडापुरी पण घेतो आहे बिकॉज भूक लागली. खूप जास्त भूक लागली. काहीतरी मोर्चा चालू आहे गाईज. बघा सगळे दिवाळी वाईब. काहीच फुल फाटली आहे. रस्ता बघा कसा आहे.